जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नवविधा भक्ती पाहत आहे। कालपर्यंत श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती आपण बघितली। आज या नवविधा भक्तीतला तिसरा प्रकार नामस्मरण भक्ती आपण सुरू करूया। ही भक्ती अशी आहे की याच्यावर कितीही बोललं तरी कमी आहे आणि खरं म्हणजे काहीही न बोलता मौन राहणं हेच या भक्तीवरचं निरूपण आहे। गोंदवल्यात किंवा श्री महाराजांची जी अनेक स्थाने आहेत तिथे अगदी नियमानं वाचला जाणारा हा समास, श्री महाराजांना अत्यंत प्रिय असलेला असा हा समास। या समासामध्ये अर्थातच समर्थांनी नामस्मरण भक्तीचं महात्म्य सांगितलं आहे, पण महात्म्य सांगण्याबरोबरच त्यांनी अक्षरशः नामस्मरण भक्तीचा उदो उदो या समासात केलेला आहे। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना नामावतारही म्हटलं जातं। भगवंताचं नामच प्रत्यक्ष अवतार घेऊन आलं आणि ते ब्रह्मचैतन्य महाराज। श्री महाराजांनी त्यांच्या संपूर्ण अवतार कार्यात नामा वाचून काहीही सांगितलं नाही। अनेक पद्धतींनी महाराजांनी नामस्मरणाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं। कदाचित म्हणूनच श्री महाराजांना हा समास प्रिय असावा, कारण समर्थ रामदासांनीही अनेक पद्धतींनी नामस्मरणाचं महत्त्व पटवून दिले। या समासामध्ये समर्थ रामदासांची नामस्मरणावरची भक्ती जास्त प्रकर्षानं दिसून येते। ज्या पद्धतीची उदाहरणं समर्थ देतात ती पाहून वाटतं की समर्थ आणि नामस्मरण हे एकमेकांपासून वेगळं नाहीच मुळी। भगवंताच्या स्मरणाचं महत्त्व इतकं आहे की साक्षात भगवंत नामाला वश होऊन राहतो। अशा या नामस्मरण भक्ती निरूपणाची सुरुवात समर्थ करतायत। मागा निरोपिले कीर्तन जे सकळासी करी पावन, आता एका विष्णू स्मरण तिसरी भक्ती। स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान। दासबोधातील काही ओव्यांवरती अक्षरशः आयुष्यभर निरूपण करता येईल इतके गहन अर्थ त्या ओव्यांमध्ये आहेत। अशाच ओव्यांपैकी ही एक महत्त्वाची ओवी। मनुष्य जन्माची एक खंतही आहे आणि मनुष्य जन्माचं एक भाग्यही आहे। भाग्य अर्थातच हे की या मनुष्य जन्मामध्ये ईश्वर प्राप्ती करून घेता येते, आत्मसमाधान मिळवता येते, आणि खंत ही की ते मिळवायचं सोडून आपण विषयांमध्ये, वासनांमध्ये, विकारांमध्ये अडकून आहोत। समर्थ रामदास आपल्याला समाधानाचा मार्ग दाखवतायत। स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान। कशाने समाधान मिळेल? अर्थातच नामस्मरणाने। त्याची सुरुवात कशानं करायची आहे? तर स्मरणानं करायची आहे। स्मरण देवाचे करावे असं समर्थ म्हणतात। आता ज्यानं त्यानं अंतर्मुख होऊन पाहावं की आपल्याला स्मरण कशाचं आहे। स्मरण म्हणजे काय हे तरी आपल्याला माहीत आहे का? स्मरण म्हणजे आठवण या दृष्टीनं आपण अर्थ वापरतो, पण असा इथे अर्थ नाही। आपल्याला समजा संध्याकाळी 6 वाजता बाहेर जायचं आहे आणि अमुक एका गृहस्थाला भेटायचं आहे, ते तुझ्या लक्षात आहे ना? असं जेव्हा आपण विचारतो त्यावेळी स्मरणात आहे ना तुला संध्याकाळी जायचं आहे, अशा पद्धतीची वाक्यरचना करतो। म्हणजे त्या गोष्टीची आठवण आहे ना असं आपण बोलतो, पण असा अर्थ इथे अभिप्रेत नाही। आपल्याला कशाचं स्मरण आहे हे आपण नीटपणे अंतर्मुख होऊन पाहिलं पाहिजे। आपण म्हणजे देह आहोत या भावनेचं आपल्याला स्मरण आहे।
कशामुळे बुवा? असं पहा, आपण झोपलेलो असतो त्यावेळी आपण अगदी निर्धास्त असतो. आपल्याला ना भीती असते, ना आनंद असतो, ना दुःख असते, ना सुख असते. कुठलीच भावना नसते. गाढ झोपेमध्ये आपण असे निर्धास्तपणे झोपी असतो. समजा स्वप्न पडले तर स्वप्नामध्ये ज्या पद्धतीचे अनुभव येतात त्या पद्धतीचे अनुभव आपण भोगतो. सुख, दुःख, उद्वेग हे सगळं आपल्याला स्वप्नातही अनुभवाला येतं. पण स्वप्न नसेल आणि गाढ निद्रा असेल तर काहीही अनुभवाला येत नाही. अगदी शांतपणे आपण झोपलेले असतो. पण अचानक आपल्याला दचकवून कुणी जागं केलं किंवा बादलीभर पाणी अंगावरती ओतलं तर आपण खडबडून जागे होतो आणि आपल्याला पहिल्यांदा जर कशाचं भान येत असेल तर आपल्या देहाचं येतं. शुद्धीमध्ये जेव्हा नसतो त्यावेळी आपल्याला आपल्या वस्त्रांची, आपल्या हावभावांची, आपल्या स्थळकाळाची कशाचीही फिकीर नसते. पण ज्यावेळी आपण शुद्धीवरती येतो त्यावेळी अंगावरती वस्त्र घेतो, आपण जेथे आहोत त्या स्थळकाळाच्या भानामध्ये आपण येतो. ही जी आपल्या देहाची आपल्याला सतत जाणीव आहे, ती जाणीव गाढ झोप सोडली किंवा जर मरण किंवा बेशुद्धी सोडली तर आपल्याबरोबर कायम आहे. या जाणीवेचं रूपांतर स्मरणामध्ये तेव्हा होतं जेव्हा या जाणीवेला कशाशी तरी चिकटवलं जातं. आपण ही जाणीव आपल्या देहाला चिकटवलेली आहे. म्हणजे काय झाले? देहाची जाणीव आहे पण ती देहाला चिकटवली आहे. याचा अर्थ मी म्हणजे देह आहे या भावाशी ती जाणीव आपण चिकटवून ठेवली आहे आणि त्यामुळे आपण मी देह या स्मरणामध्ये आहे. समर्थ काय सांगतात पहा, स्मरण देवाचे करावे. आपण अर्थातच याच्या अगदी उलट दिशेला आहोत. स्मरण देहाचं आपल्याला आहे, देवाचं नाही. आता कोणी म्हणेल मी राम म्हटलं किंवा मी श्री महाराज असं म्हटलं तर मला महाराजांची किंवा रामाची आठवण झाली की मग देवाचं स्मरण केलं की. पण तसं नाही. याचा अर्थ अत्यंत खोल आहे, तो आपण समजून घेऊया. मी जेव्हा भगवंताचं नाम घेतो तेव्हा काय घडतं? मी जो देहबुद्धीवरती आहे तो भगवंताचं नाम घेतो. असं पहा, समजा आपण नामस्मरणाला बसलो आहोत. अगदी अर्धा तास, 1 तास, 2 तास नामस्मरण झालं. नामस्मरण झाल्यानंतर कोणी आपल्याला विचारलं की काय करत होतास, तर आपण सांगतो नामाला बसलो होतो, जप करत होतो. मग आता कोण जप करत होतं याचा आपल्याला भान आहे का? आपण आपला देहच जपाला बसलेला होता या दृष्टीनं बोलतो, कारण आपण म्हणजे देह या भूमिकेतूनच आपण जपाला बसलेलो असतो. साहजिकच तू काय करत होतास म्हटल्यानंतर मी जपाला बसलो होतो असं आपलं उत्तर येतं. साहजिकच ते देहाच्या अंगाने येतं, कारण देह जप करत बसला होता याच भावामध्ये आपण असतो. हे आणखीन समजण्यासाठी एक उदाहरण पाहूया. समजा आपण झोपेतून उठलो, आपण तोंड वगैरे धुतलं आणि खोलीच्या बाहेर आलो. कुणी आपल्याला विचारलं की काय करत होतास, तर आपण काय उत्तर देतो? झोपलो होतो, आत्ताच उठलो आहे. म्हणजे आपण म्हणजे देह ही भावना इतकी आपली दृढ आहे, हे स्मरण इतकं आपलं दृढ आहे की मीच ते करत होतो असं आपल्या बोलण्यातून येतं. झोपलो होतो असं आपण म्हणतो. प्रत्यक्षात देह झोपलेला असतो, आपण नाही. समर्थ आपल्याला भगवंताच्या स्मरणात यायला शिकवतायत आणि हे शिकवण्याचं उद्दिष्ट अर्थातच उघड आहे, जे ओवीच्या शेवटी त्यांनी सांगितले, समाधान. त्यामुळे इथे 2 गोष्टी ठरल्या. एक तर आपण समाधानात नाही असतो तर समर्थांना समाधानाचा मार्ग सांगण्याची गरज नव्हती, आणि दुसरं म्हणजे आपण देवाच्या स्मरणात नाही असतो तर स्मरण देवाचे करावे असं समर्थांनी सांगितलं नसतं.
आपण आहोत देहाच्या स्मरणामध्ये, देह म्हणजे मी या भावाच्या स्मरणामध्ये, म्हणजेच देहबुद्धीमध्ये. साहजिकच आपल्याला समाधान नाही. कुणी म्हणेल की मला समाधान आहे हो, आता हे निरूपण ऐकतोय किती समाधान प्राप्त होतंय. काल गणपतीसमोर हात जोडून उभा होतो, किती समाधान मिळत होतं. आपली ही समाधानाची अनुभूती खंडित स्वरूपाची आहे, अखंड नाही. गणपती पुढे उभे आहोत, हात जोडले आहेत, अत्यंत समाधान आहे. ठीक आहे, मग ते समाधान भंगते का, हा विचार करणं गरजेचं आहे. आता गणपतीचे दिवस सुरू आहेत, सगळ्यांच्याच घरी गणपती असेल म्हणून गणपतीचं उदाहरण. पण असा क्षणिक समाधानाचा अनुभव आपल्याला बऱ्याचदा येत असतो. समजा आपण गाडीतून चाललो आहोत, खिडकीच्या बाहेर अतिशय सुंदर दृश्य दिसलं. गार हवा आहे, ढग आहेत, हिरवळ आहे. ते बघूनसुद्धा आपल्या मनाला समाधान मिळतं. अडचण ही आहे की ते समाधान टिकत नाही. समर्थ आपल्याला अखंड समाधानाचा मार्ग सांगतायत आणि तो नामस्मरण आहे हेही सांगत आहेत. याचा अर्थ अखंड समाधान प्राप्त करणं आपल्या कक्षेमध्ये आहे, आपल्या क्षमतेमध्ये आहे. आता आपलं समाधान भंग का पावतं याच्याकडं थोडंसं पाहूया. आपण एखादं दृश्य पाहिलं, समाधान झालं. गणपती पुढे उभे राहिलो, समाधान झालं. 1 तास महाराजांसमोर नामस्मरण करत बसलो, खूप समाधान वाटलं. काही काळानंतर ते भंगतं. याचा अर्थ जेव्हा मला समाधान मिळत होतं त्यावेळी मी जिथे होतो तिथे आता मी नाही, म्हणून ते समाधान भंगलं. नीट ऐका बरं का. नामस्मरण करताना किंवा शांतपणे भगवंतासमोर बसलेलो असताना आपण समाधानात होतो. त्यावेळी काय होतं? त्यावेळी आपलं मन शांत होतं, आपल्या वृत्ती अंतर्मुख होत्या, विचार कमीत कमी होते. शून्य विचार असले तर उत्तमच, त्यापुढची अवस्था असली तर त्याहून उत्तम. पण निदान समाधानाचा स्पर्श होता म्हणजे आपले विचार कमीत कमी होते. मन शांत होतं, वृत्ती स्थिर होती, चित्तही शांत होतं. जेव्हा आपण या मनाच्या, चित्ताच्या, वृत्तीच्या शांततेतून बाहेर आलो तेव्हा आपल्याला असमाधानानं स्पर्श केला. चिंता, काळजी, सुखदुःख हे मग नंतर येणारच, ते ओघानं आलंच. पण जे समाधान मी भोगत होतो ते आता राहिलं नाही. याचा अर्थ मी कुठेतरी चुकलो म्हणून त्या समाधानाच्या अवस्थेतून बाहेर आलो. समर्थ आपल्याला जेव्हा सांगतात की नामस्मरणामुळं तुला समाधान प्राप्त होईल, त्यावेळी अर्थ उघड आहे की नामस्मरण हा एक प्रकारचा अभ्यास आहे, एक प्रकारची अवस्था आहे. ही अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही असं नाही. आत्ताच आपण पाहिलं की वेगवेगळ्या वेळेला आपल्याला समाधानाची अनुभूती येते. अडचण ही आहे की ती अवस्था आपली टिकत नाही. ती टिकण्यासाठी समर्थ आपल्याला मार्गदर्शन करतायत. त्यातली पहिली पायरी आहे स्मरण देवाचे करावे. आपल्याला मी देह आहे या पद्धतीचं जे स्मरण आहे किंवा हा देह म्हणजेच मी आहे या भावाचं जे स्मरण आहे त्याला उलटं फिरवणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत? तर आपण आहोत सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म, आत्मा. आपण खरं म्हणजे आत्मा आहोत. भ्रमानं आपण स्वतःला देह समजलेला आहे. आता आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त, आपला अहंकार हे सगळं आपल्या देहाला चिकटलेलं आहे. साहजिकच जेव्हा मी म्हणजे देह हा भाव आपला दृढ आहे तेव्हा माझं मन, माझं चित्त, माझा अहंकार हे सगळं मी होऊन बसलेलं आहे. आणि हे असं झालेलं आहे याचा पुरावा आपण आता पाहूया. आपल्या मनाविरुद्ध काही झालं की आपल्याला दुःख होतं. का बरं? मनाजोगतं काही झालं तर सुख होतं. तेही का होतं?
समजा आपल्या मनाला कुणी दुखावलं किंवा अशी एखादी घटना घडली की ज्यामुळं मनाला क्लेश झाले, आपण उदास होतो. कुणी आपल्याला विचारलं की का उदास आहेस, तर आपण सांगतो अमुक अमुक व्यक्ती मला असं म्हणाली म्हणून मी उदास आहे, म्हणून मी दुःखी आहे. आता 1 मिनिट थांबा बरं का. दुःखी कोण होतं? मन होतं. दुखावलं कशाला होतं? मनाला. आणि आपण उत्तर देताना काय म्हटलं? मी दुःखी आहे. म्हणजेच मन म्हणजेच मी असं आपण मानलं नाही का? संत आपल्याला सांगतायत की मन म्हणजे तू नाही आहेस. तू मुळात हा देहच नाही आहेस. तू सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहेस. समर्थांचीच ओवी आहे, सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण. जो अजन्मा आहे, जो आनंद घन आहे, असा जो आत्मा आहे तोच तू आहेस. तू हा देह नाही आहेस. आपण मात्र याच्या अगदी उलट दिशेच्या भूमिकेमध्ये स्मरणामध्ये असतो. ती भूमिका आपल्याला पलटायला समर्थ सांगतायत. स्मरण देवाचे करावे असं म्हणतायत. म्हणजे काय? तर मी देह नाही या भावामध्ये येण्याचा आधी अभ्यास करा, म्हणजे भगवंताच्या स्मरणात या. आता हा अभ्यासाचा विषय आहे. कारण कसं झालंय, जन्मजन्मांतरीची देहबुद्धी असल्यामुळं मी म्हणजे देहच आहे हे आपलं स्मरण अगदी पक्क झालेलं आहे. मागे एकदा निरूपणात विषय आलाय पहा. डाग जर चिवट असेल तर भांडं साबणाच्या पाण्यात भिजत ठेवावं लागतं, पण डाग हलका असेल तर लगेच निघतो. आपला डाग झाला आहे चिवट, त्यामुळं तो भिजत ठेवणं गरजेचं आहे. आणि ते भिजत ठेवायचं आहे भांडं भगवंताच्या प्रेमामध्ये, भक्तीमध्ये. समर्थ आपल्याला देवाच्या स्मरणाचा अभ्यास सांगत आहेत. अर्थातच आपल्या असलेल्या देहबुद्धीच्या स्मरणाच्या उलट दिशेचा हा अभ्यास आहे. म्हणून मी देह नाही आणि मी म्हणजे परब्रह्म आत्मस्वरूप आहे या भावाच्या अभ्यासाची गरज आहे. आणि त्यासाठी हा अभ्यास निरंतर करणं गरजेचं आहे. आणि यालाच पुढे ते अखंड नाम जपत जावे असं म्हणत आहेत. अखंडत्वानं नाम जपणं शक्य तरी आहे का हो? कधीतरी आपण जेवण करणार, कधीतरी आपण झोपी जाणार, कधीतरी आपण व्यवहार करणार, कुणाशी बोलणार, चालणार. समर्थ म्हणतायत अखंड नाम जपत जावे. म्हणजे ते या भावाचा अभ्यास सांगत आहेत की तू देह नाही आहेस, तू आत्माच आहेस या जाणीवेमध्ये राहण्याचा अभ्यास कर. आता हे कठीण वाटेल, आपल्याला कठीण वाटतं कारण आपल्यापाशी देहबुद्धीच आहे म्हणून. असं पहा, आपण सकाळी उठलो, घरातलं काहीतरी काम करतोय, त्यावेळीही आपण देह आहोत हे स्मरण आहेच ना. दुपारी काही नोकरी धंदा करत असू तर त्यावेळीही आपण देह आहोत हेच स्मरण आहे. रात्री घरी आल्यानंतर आपलं स्मरण बदललेलं नाही. आपण म्हणजे देहच आहोत हे स्मरण तेव्हासुद्धा घट्टच आहे. म्हणजे काय? देहाचं स्मरण आपल्या ठिकाणी अखंडत्वानं आहेच की. म्हणजे अखंड स्मरण ठेवणं किंवा अखंड जप करणं अशक्य नाही. जप आपला चालला आहे देहबुद्धीचा, तो फक्त आत्मबुद्धीचा केला पाहिजे असं समर्थ सांगत आहेत. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. अखंडत्वानं मी म्हणजे देह नाही या भावाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कुणी म्हणेल की अखंडत्वानं भगवंताचं नाम म्हणजे राम राम म्हणा असं समर्थ सांगत आहेत. तितकंसं त्यात गैर नाही, पण स्थूलदृष्ट्या राम राम म्हणत राहणं केवळ अशक्य आहे. कारण आपल्या वाचेला काही मर्यादा आहेत. शेवटी ती स्थूल वाचा आहे. आपण मी देह आहे, मी शरीर आहे, हे शरीर म्हणजेच मी आहे असं तोंडानं म्हणत राहतो का? पण आपल्या ठिकाणी स्मरण आहे ना, हीच देहबुद्धी आहे ना. त्याच्या उलट स्मरण समर्थ शिकवत आहेत की तू म्हणजे देह नाही. म्हणजेच याचा अर्थ हे वाचेशिवाय असलेलं स्मरण आहे. हा एक प्रकारचा भाव आहे, एक प्रकारची अवस्था आहे.
थोडा आणखी खोल जाऊन विचार करूया. मी म्हणजे देह नाही या भावाचा अभ्यास करण्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे. का माध्यम पाहिजे? असं पहा, मी म्हणजे देह आहे ही जी आपली देहबुद्धी घट्ट झालेली आहे ती कुठल्या माध्यमानं घट्ट झालेली आहे? अर्थातच आपल्या देहाच्या. देहच नसता तर देहबुद्धीही नसती, तो प्रश्नच नसता. देह आहे म्हणून देहाबरोबर देहबुद्धी आलेली आहे. म्हणजेच मी देह नाही या भावाचा अभ्यास करण्यासाठी एक माध्यम मला पाहिजे, आणि तेच भगवंताचं अक्षरी नाम आहे, जे मला लिहिता येतं, वाचता येतं, तोंडानं मनानं म्हणता येतं. कारण नामाचे आणखी सूक्ष्म प्रकारही आहेत, त्याकडे कधीतरी आपण यथावकाश येऊया. पण आपल्या देहबुद्धीला आत्मबुद्धीकडे वळवण्याचं साधन म्हणजे हे असलेलं अक्षरी नाम आहे. मग कुणी त्याला राम म्हणेल तर कुणी कृष्ण, कुणी दत्त म्हणेल तर कुणी शिव. राम म्हणत असताना मी म्हणजे राम आहे अशा पद्धतीचा भाव सांभाळणं गरजेचं आहे. आठवून पहा, हरिपाठामध्ये माऊली काय म्हणतायत? एक हरी आत्मा जीव शिव सम. एकच आहे जो हरी आहे आणि तोच जीव आणि शिवरूपानं नटलेला आहे. वेगळं तिथे कुणी नाहीच आहे. मी नावाचा पदार्थ वेगळेपणानं अस्तित्वातच नाहीये. या भावानं नाम घ्यायला माऊली आपल्याला सांगत आहेत. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन. अशाच पद्धतीनं नामाचं माध्यम वापरून आपण म्हणजे देह नाही या भावामध्ये आपल्याला स्थिर व्हायचं आहे, आणि हा अभ्यास अखंडत्वानं करायचा आहे. अखंडत्वानं करायचं आहे म्हणजे सततचा ध्यास पाहिजे, सततचं स्मरण पाहिजे. जरा आपली वृत्ती विषयांकडे गेली, विकारांच्या अधीन व्हायला लागली की तिथे आपण सावध पाहिजे आणि भगवंताची, आपल्या सद्गुरूंची आठवण केली पाहिजे. समाधान कुठे बाहेर नाही, आपल्या आतच आहे. आपली अडचण अशी झाली आहे की आपण आत डोकवायचं सोडून जन्मोजन्मी बाहेरच पाहत आलेलो आहे. म्हणून आपल्याला अभ्यासाची, स्मरणाची गरज आहे. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, हा तो अभ्यास. मग या अभ्यासानं समाधान कसं प्राप्त होतं ते आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.